तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका तुषार बनसोडे. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता आपण ब्लॉग बिग नाही टाकणार, आता आपण प्रँक कॉल करणार आहे. ते पण तुम्हाला तर माहिती आहे, महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे सगळ्यात फेवरेट बजाव चच्चा. त्याला मी तुम्ही नाही, अख्खं महाराष्ट्र ओळखते त्याला. आता आपल्याला त्याच्यासोबत प्रँक करायचंय आणि त्याच्याबद्दल ओळखून कमी घ्यायचे नाही का, की कसं झाला काय झालं त्याचा प्रवास. त्याला आपण कॉल करूया. हॅलो सर, मला मी झोमॅटो वरून बोलतोय. तुमचं पार्सल होतं का? हा, म्हणलं तुमच्या घराखाली थांबलोय म्हणलं सर, येऊन पार्सल घेऊन जा म्हणतो. बरं, ओटीपी सांगा ना सर तेवढं तुमच्या अकाउंटला. ओटीपी मैं नहीं बताऊंगा. ओटीपी का 096 96. काय 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 096 96. 096 का? अरे तुषार बोलतोय म्हणलं. हा बोला की भाऊ. अरे यार, व्हिडिओ काढत होतो आपल्या ब्रॉडकास्टचा. आपल्या पब्लिकला सगळ्याला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं रे, म्हणजे बजाव चच्चा. अरे त्या चच्चाचा पण मला कॉल आला. तू ज्यांना बजाव चच्चा म्हणतो का, त्यांचा मला कॉल आला. ते मला काय म्हणले, उसको बोल नाही तो उसके ऊपर कंप्लीट करता बोल. काय गोष्ट करायची? चच्चा को बजाव 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 हेच बोल राहिला. बोल मग आता काय करायचं? मला तूच बघ काय करायचं. काय नाही भाऊ. आता आपल्या सगळ्या पब्लिकच्या मनात एकच चालू आहे की बजाव चच्चा ह्याचा शोध कसा लागला नाही का, की हे नाव की तुझ्या मनात कसं आलं की चच्चाला बजाव म्हणायचं किंवा बजाव चच्चा म्हणायचं. इस चर्चा की बहुत लंबी कहानी है और उसकी एक रानी है जो सबकी दीवानी है. आम्हाला कळलं का आमच्या पब्लिकला किंवा आम्हाला की चच्चाचा शोध कुठून लागला? काऊन नाही कळणार? पब्लिक म्हटल्यावर आपल्याला त्यांनी बनवलं, म्हटल्यावर काऊन नाही कळणार? मग आता दोन गोष्टी सांगा की तुम्ही. बजाव चर्चाचा शोध असा लागला होता की 2023 ची गोष्ट आहे. फेब्रुवारी महिन्यातली लग्नामध्ये माझ्या मित्राचं लग्न होतं. हा 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 नगारे वाजवणारे नसतात का, हा 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 ते होते. आम्ही मस्त नाचत होतो. हा नाचता नाचता अचानक ते बंद झालं नाचणं त्यांचं, आणि वाजवणं बंद केलं त्यांनी. हा म्हटलं अरे वाजवणं बंद केलं. मग मी जोरात काय म्हटलं, म्हणजे त्या माझ्या मित्राचं लग्न होतं, मी त्याच्या फॉर्म मध्ये होतो. म्हटलं त्या चर्चा बजाव ना. मग दुसऱ्या दिवशी मी रील काढायला गेलो. त्या दिवशी साईबाबाची रील काढली, ती व्हायरल केली. मग त्याच्यानंतर दुसरी बिहार वगैरे रील काढली. त्याच्यात मग आखरीत बोललो बजाव चच्चा. मग चच्चा काय कुठं सुधरायला आता मिलियनच खायले त्याचे. चच्चानं आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धिंगाणा केलाय. तेच अख्ख्या पब्लिकला तेच चालू आहे की बजाव चच्चा कसं काय निघलं नाही का, म्हणजे कसं. लव्ह यू पब्लिक, तुमच्यामुळे मग आता पब्लिकला हे पण जाणून घ्यायचं नाही का की चच्चाच्या लाईफ मध्ये कसा स्ट्रगल होता, की चच्चा बनला कसं काय. चच्चाच्या लाईफ मध्ये स्ट्रगल असं होता भाऊ. पहिले तर घरच्यांनी काही कमी नाही केली आपल्याला देवाच्या कृपेने. ते एक बरं झालं. ते झालं. आज चच्चाला अख्खं महाराष्ट्र ओळखते. महाराष्ट्रापेक्षा बाहेर लोक ओळखतात. चच्चाच्या 12 तासात किंवा 2-3 तासातच मिलियन व्हिडिओ खातो. एवढा चच्चा ट्रेनिंगला आहे. मग तेच लोकांना ओळखून घ्यायचे की चच्चा बनला कसं काय अगोदर पासून. चच्चाची एक असं होतं 10 आपल्याला चाहणारे लोक असतात, तिथे तुम्ही जळणारा पण असतो. बरोबर आहे. ती लागातली गोष्ट. त्या जळणाऱ्याचा त्यांनी माझ्यासाठी खूप प्रे केलं, जळणाऱ्या लोकांनी. म्हणून मी आज इतर लोक पोहोचलो. असे मित्र भेटले, सगळं भेटलं. स्ट्रगल म्हणजे एवढा स्ट्रगल होता माझा की माझं अगोदर कसं होत जाय की या व्हिडिओवर 100 व्ह्यूज आले तरच व्हिडिओ ठेवील नंतर येईल. त्याच्यानंतर पोल वाढला, मग या व्हिडिओवर 1000 व्ह्यूज असले तरीच व्हिडिओ ठेवेल. आता मिलियनवर गेले ना ते. आता मिलियन असल्यावरच व्हिडिओ ठेवील, नाहीतर ठेवीलच. धिंगाणा करायचं चच्चेने. आता काही दिवसानं मिलियन झाल्यावर 2 मिलियन 3 मिलियन असं वाढवत जाणार आहे. पब्लिकचं प्रेम आहे. पब्लिक जे कोणी आता व्हिडिओ बघत असेल, पब्लिक लवकरात लवकर आपल्या चच्चाचे मिलियन होणार आहेत. तुम्हाला एवढा मोठा सरप्राईज भेटणार मिलियन झाल्यानंतर. चच्चा सरप्राईज भेटणार का नाही पब्लिकला मिलियन झाल्यास? लव्ह यू पब्लिक. 1 मिलियन वर चांगलाच ब्लास्ट देऊ आपल्या भावासोबत. चल बस, रुलाएगा क्या? आणि आपला भाऊच आहे तुषार भाऊ. यू म्हणजे यूच असते, तुषार भाऊ म्हणजे तुषार भाऊच असतात.
चच्चा मध्ये चच्चाच असतात, क्योंकि मेरा दिल है कच्चा, मैं क्या बोलता हूँ, बजाव बजाओ चच्चा. चच्चा. हाँ मग चच्चा बाकी काय? बस बढ़िया भाऊ. मग चच्चा तुला राग येत नसेल म्हणजे नाही का, एक गोष्ट विचारू का, म्हणजे आपल्या पब्लिकला पण कळावं किंवा सगळ्यांनाच कळण्यासाठी एक गोष्ट, बोल ना भाऊ, बिंदास बोल. म्हणजे नाही का, आज तुझे 850K फॉलोअर्स आहेत, म्हणजे लोकांना एक इन्स्पायर करण्यासाठी नाही का, की आज तुझं वय काय जास्ती नाही, एक वय लय झालं तर भाऊचं 16 ते 17 वय. तर आज भाईनं स्वतःच्या जीवावर सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी भाईने स्वतःच्या जीवावर केलेल्या. तेच पब्लिकला इन्स्पायर होण्यासाठी काय 2 गोष्ट पब्लिकसाठी. पब्लिक इन्स्पायर होण्यासाठी काय नाही, जर तुम्हाला हे सोशल मीडिया करायचंय तर तुमचं अभ्यासात लक्ष नसेल तरी तुम्ही 100% करू शकता. आणि हे जर करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्या मायबापाची काळजी करा, कारण मायबापाच्या वरी कोणी नसते, मायबापाच्या वरी इन्स्टा बी नसते. ज्या परिस्थितीत कोणी कामी नाही येते त्या परिस्थितीत आपले मायबाप आपल्यासोबत उभे राहतात, तर त्यांना बघून जे करायचं ते करा. जीवा घराची व्हिडिओ बनवायची नाही पब्लिकने, हेच सांगेन मी. आणि इन्स्पायरेशन माझ्यावर इन्स्पायर नका हो तुम्ही, कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मीच तुमच्यामुळे बनलेलो आहे. तर आज मी जे तुमच्यामुळे, जर तुम्ही माझ्याशी इन्स्पायर होत असाल तर ती पण चांगली गोष्ट आहे. पण जर आज तुम्ही नसते, मी नसतो, तर मग आपण एकमेकांना ओळखलं पण नसतं, हे चर्चा तुमच्या मदत पण नसतात. बाकी पब्लिक तुम्ही करा, बिंदास करा. रिश्तेदार कोणी नातेवाईकावर भरोसा करायचा नाही. नातेवाईक काय जळवणारे असतात, स्वतःच काही करू नाही शकत, आपलंच फक्त प्रयत्न करत राहायचं, फक्त प्रयत्न करायचा. 100% सक्सेस. असं नाही की एक व्हिडिओ टाकली गेली मिलियन झालो भाई फेमस. घमंड कधीच कोणत्या गोष्टीचं करायचं. भाईला आज पण बघायचं पब्लिक, तुम्हीच बघू शकता नाही का, एकदम अचानक भयानक कॉल केलेला आहे, पण कुठल्या तरी गोष्टीचा 800चे फॉलोअर्स आहेत. आज माणसाला नाही म्हणलं तरी अख्खं महाराष्ट्र ओळखते याला, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण त्याची ओळख आहे. आता पण तुम्ही कुठं पण सगळ्या पब्लिकला की कधीच घमंड करू नका. कोणत्या गोष्टीचा घमंड करायचं, माणसाकडे 10 रुपये जरी असले तर त्या 10 रुपयाचं घमंड करायचं, 1 रुपया असलं त्याचं बी घमंड करायचं नाही. आपण पण माणूस आहे, सगळे पण माणूस आहे. चांगलं वागायचं, सगळ्यासोबत चांगलं राहायचं, आणि रील काढायचे म्हटल्यावर काढायचेच. रोजचा 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ पोस्टिंग करायचा. आता तुषार भाऊचं असे रोजचे 5 व्हिडिओ पोस्टिंग जलवा आहे हमारा. एका मागे पब्लिकला हसवत राहतो. चच्चाचा आपला सपोर्ट आहे, आपल्याला लवकरच 500K करायचे चच्चाच्या सपोर्टनी. मी डायरेक्ट काय नाही, मी हसवत नाही पब्लिकला, मी डायरेक्ट दिलच्या आतमधली चावी घुमवतो, त्याच्यातली गोष्टी काढून माझ्या रीलवर बोलतो. बरं मी काय म्हणतोय, आपल्या पब्लिक साठी एक शायरी झालीच पाहिजे भाई. आता पब्लिक साठी एक शायरी. अरे चलने वालों की मेहनत देखो कैसे रंग लाई, अरे चलने वालों की मेहनत देखो कैसे रंग लाई, और इस छोटे से गांव के छोटे से क्रिएटर ने 8 लाख जनता एकदम ओरिजिनल कमाई. मैं हूँ एकदम दिल का सच्चा, मैं आपको बोलता हूँ एकदम अच्छा, इसलिए मैं आप सबके दिल में बसा हूँ, एक छोटा सा क्रिएटर जिसका नाम है बजाओ चच्चा. कसा आहे भाऊचा ठिकाणा, एका मिनिटात शायरी बनवते, कुठल्या गोष्टीची कॉपी नाही काय नाही, एका मिनिटात जिथल्या तिथं. आता तुम्ही पण बघू शकता, लाईव्ह बघितलं तुम्ही, लाईव्ह प्रूफ. आता भाऊला कॉलवरती बोललो भाऊ शायरी पाहिजे, तर भाऊनं सेकंड बी विचार नाही केला की काय बोलू काय नाही, डायरेक्ट बोलून टाकली शायरी. उगाच नाही मार्केट जम केलं भाऊनं आपले. चालते मित्रांनो, अशी चर्चेची आपल्यासोबत भेट झाली, याच्यानंतर पण चर्चेसोबत आपली अजून भेट होणार आहे. एक आम्ही जे सर्प पाळून ठेवले होते त्याच्यासाठी एक मी शायरी बोलली. जेव्हा तुम्हाला आमची गरज होती तेव्हा कधी नव्हतं कोणी तुम्हाला सावरायला, आणि 4 लोक तुम्हाला काही नवीन भेटले, तुम्ही तर लांबच केलं आम्हाला. आणि एक गोष्ट आहे का, जेव्हा कधी नव्हतं ना कोणी तुम्हाला सावरायला, तेव्हा आम्हीच होतो की तुम्हाला आवडायला. चालते मग चच्चा, धन्यवाद आपल्या याच्यामध्ये ब्रॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल, तुझ्याबद्दल आपल्या पब्लिकला सांगितल्याबद्दल, आपल्या पब्लिकला इन्स्पायर केल्याबद्दल. तेच तुझा व्हिडिओ बघून, तेच ना, तुझी आपला हे व्हिडिओ बघून अजून 2-3 जण असेच इन्स्पायर होते तुला बघून, की चच्चाला बघून सगळ्याच गोष्टी नाही का, की कुठल्याही गोष्टी किती जरी मोठा झाला माणूस तरी आज बी भाईचा म्हणजे घमंड कुठल्याच गोष्टीचा नाही. आज 850K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत भाईचे. 3 महिने पण भाईच्या आयडीला प्रॉब्लेम होता, असं नाही की नाही, 3 महिने आयडीच्या भाऊच्या आयडीला प्रॉब्लेम होता. आज भाऊची आयडी एवढी ट्रेंडिंग आहे, घाण लय घाण ट्रेंडिंग. तो मिलियन म्हणजे त्याच्यासाठी काहीच नाही मित्रांनो, काहीच नाही त्याच्यासाठी, एवढा घाण ट्रेंडिंग आहे तो. पण माझ म्हणजे घमंड बिमंड कुठल्याच गोष्टीचा नाही त्याला, कुठल्याच गोष्टीचा नाही. तुम्ही जरी साधारण त्याला मेसेज केला किंवा काय केलं तर तो तुम्हाला देखील रिप्लाय देऊ शकतो, एवढा चांगल्या मनाचा आहे तो. तुम्ही कमेंट देखील केला तरी कमेंटला देखील रिप्लाय देतो तो. मी बी एक टाइम त्याच्याचा फॅन होतो, मी ब्रॉडकास्टला बोलतो, मी बी एक टाइम त्याच्याचा फॅन होतो.
पण आज आमची चांगली मैत्री झाली. अशीच म्हणजे तो फॅन लोकांना असं मित्र बनवतो, ह्याचा स्वभावच असा आहे. बरोबर आहे का नाही सचिन? पहिली गोष्ट तर घमंड कोणत्या गोष्टीचं कारण मी काऊन घमंड करू कोणत्या गोष्टीचा? तुम्ही मला बनवलेले पब्लिक मला बनवलेले, तुम्ही पण मला आता पण मला बदनाम करू शकता एका म्हणतात, पण तुम्ही नाही करायचं म्हणून मी तुमचं कशाला तुम्हालाच कशाला घमंड दाखवतो जेव्हा तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय, मग तुम्हाला घमंड दाखवून काही फायदाच नाही. धन्यवाद चच्चा आपल्या ब्लॉग मध्ये आल्याबद्दल, आपल्या ब्रॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल, पब्लिकला तू इन्स्पायर केल्याबद्दल किंवा पब्लिकला तुझ्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्याबद्दल. बस का लव यू ऑल पब्लिक. चालतंय बजावतो. हो. तर बघू शकता मित्रांनो, आपण चच्च्याची एकदम सगळ्या गोष्टी विचारून घेतलेल्या आहेत. चच्च्याचा अगोदर प्रँक पण केला की झोमॅटो वाला बोलतो असं तसं. तर याच्यानंतर कुठला रजिस्टर असेल हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आता याच्यानंतर एकदम मोजीवाला रजिस्टर आपल्याला घ्यायचा आहे. कमेंट मध्ये सांगा की कुठल्या रजिस्टर सोबत आपण प्रँक कॉल करणार आहे. धन्यवाद.